पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान। म्हणून मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळवेळा। अनेका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचुनिया। म्हणून मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळवेळा। तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण। म्हणून मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळवेळा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि प्रारब्धपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान। भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान। तुकोबराय म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या संचितानच मिळत असतो, नशिबानच मिळत असतो। संचितानच मिळत असतो, नशिबानच मिळत असतो। मग हे संचित म्हणजे काय? तर संचित, नशीब आणि क्रियमान अशा 3 गोष्टी आहेत। संचित म्हणजे गतजन्मात जे काही तुम्ही पाप पुण्य केलंय, जी काही बरे वाईट कर्म केलेत, त्या बऱ्या वाईट कर्माची बेरीज म्हणजे संचित। आणि त्या कर्माचा या जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध किंवा नशीब। आणि या जन्मात आम्ही जी कर्म करतो त्याला क्रियमान म्हणतात। क्रियमान तर संचित म्हणजे गतजन्मात अर्थात मागच्या जन्मात जी काही आम्ही बरी वाईट कर्म केली आहेत, त्या बऱ्या वाईट कर्माची बेरीज म्हणजे संचित। आणि या बऱ्या वाईट कर्माचा या जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध अर्थात नशीब। आणि म्हणून महाराज म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान। तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या संचितानं नशिबानच मिळत असतो, नशिबानच मिळत असतो। भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान। हे संचित नसीब कसं घडतं याचा पुरावा देण्यासाठी श्री संत विसोबा खेचर यांचे एक प्रमाणे महाराज लिहित आहेत, जैसे असेल कर्म घडले असेल आचरण, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करीती। ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यात्मिक रूपक करतायत। माऊली लिहित आहेत, जो चेतनेचा चक्षु, इंद्रिय दिशीचा अध्यक्षु, देहास्तमानी वृक्षु, संकल्प विहंगाचा।
चेतनेचा चक्षु इंद्रिय दिशेचा अध्यक्षु देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगाचा. ते खेडेगावामध्ये लहानपणी आपल्या दिवस मावळाच्या वेळेला एका मोठ्या झाडावर सगळे पक्षी येऊन बसायचे आणि लहानपणी आपण म्हणायचो बघा 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 कावळ्याची शाळा भरली, बघा 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 कावळ्याची शाळा भरली. दिवस मावळाच्या वेळेला जसं एखाद्या मोठ्या झाडावर सगळे पक्षी येऊन बसतात तसं मरण समय तुम्ही केलेली सगळी बरी वाईट कर्म तुमच्या जीवात्म्यावर येऊन बसतात. हा जीवात्मा या सर्व कर्मासहित पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतो आणि पुढच्या प्राप्त मनुष्य जन्मात तुम्हाला या बऱ्या वाईट कर्माचा भोग देतो. याला नशीब म्हणतात, याला प्रारब्ध म्हणतात, याला संचितही म्हणतात. तुम्ही जी काही कर्म केली आहेत ती सगळीच्या सगळी, मग ती कर्म चांगली असो वाईट असो, सगळीच्या सगळी तुमच्या जीवात्म्यावर येऊन बसतात मरण समय. आणि जीवात्मा ही सगळी कर्म घेऊन पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतो आणि पुढच्या प्राप्त मनुष्य जन्मात त्या कर्माचा अचूकरित्या भोग देतो. जसं 1000 गावरान गायी आहेत, परंतु 1000 गावरान गायीमध्ये त्या गायीचं वासरू जर सोडलं तर ते अचूकरित्या आपल्या आईला शोधतं आणि आपल्याच आईच्या काशीत तोंड घालतं. मात्र वासरू जर गावरान गायीचं असेल तर गावरान गायीचं वासरू अचूकरित्या आपल्याच आईला शोधतं आणि आपल्याच आईच्या कासेत तोंड घालतं. 1000 गावरान गायी आहेत, पण 1000 गावरान गायीत ते वासरू अचूकरित्या आपल्या आईला शोधतं आणि आपल्याच आईच्या कासेत तोंड घालतं. तसं कर्म अचूकरित्या तुम्हाला शोधतं आणि त्याचा फळ भोग देतं. नरबारा लिहित आहेत, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फिडिता जैसे ऋण ओसंडेना. गावरान गायीचं वासरू जसं 1000 गायीमध्ये अचूकरित्या आपल्याच आईला शोधतं, बरोबर आपल्या आईच्या कासेत तोंड घालतं, तसं कर्मही अचूकरित्या तुम्हाला शोधतं आणि तुमच्या दारात खळ घेऊन बसतं, चल भोग मला, चल भोग मला. आणि तुम्हाला ते कर्म भोगावंच लागतं, भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. आणि म्हणून या मनुष्य जन्मात तुम्हाला देणारा आणि घेणारा जर कोण असेल तर ती आहे तुमची कर्म. देव तुम्हाला देतही नाही, घेते नाही. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे आणि तो तुमची गंमत पाहत असतो. ज्ञानोबा लिहित आहेत, तैसे समस्त या भजना मी साक्षीभूत पया अर्जुना येत प्रतिफळे भावना आपलाली. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे. तुम्ही चांगलं केलं शाबासकी देत नाही, वाईट केलं टोकत नाही. साक्षी भावानं हृदयात उभा राहून तुमच्याकडे बघत असतो. तैसा हृदया माझी मी राहू. साक्षी भावानं हृदयात उभा राहून तुमच्याकडे बघत असतो तुम्ही काय करता, त्याचा हिशोब ठेवतो. या बऱ्या वाईट कर्माचा हे संचित असतं, हे संचित पुढच्या जन्मात प्रारब्ध बनतं. दिव्याच्या प्रकाशात कोण काय करतंय दिवा टोकत नाही, दिवा साक्षीभावाने पाहत असतो. तसं देव हृदयात साक्षीभावाने उभा आहे आणि तो पाहत असतो तुम्ही काय करता. आणि म्हणून भ्रष्टाचार करताना, करप्शन करताना आम्हाला वाटतं आम्हाला कोण पाहतंय, देव पाहत असतो. दुसरं कोणी पाहत नसलं तरी देव पाहत असतो. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून घ्या, देव पाहत असतो. हे गगनाहुनी जुने परमाणु निसाने जे आगवेची आगवेपणे देखत असे.
जे आगवेची आगवेपणे देखत असे. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या नाही तर टेबलाच्या खालून घ्या, देवाची नजर तुमच्यावर असते. देवात ती शक्ती आहे. देव कुठे असो, तो एका जागेवर बसून संपूर्ण विश्वात कुठं काय चाललंय पाहत असतो. त्याची नजर तुमच्यावर असते. आणि तसाही तुमच्या हृदयात साक्षीभावन हृदयात देव उभा आहेच की. तशा हृदया माझी मी रामू. देव हृदयात विराजमान आहे, परंतु साक्षीभावाने. तुम्ही काय करायचं करा, तुम्हाला टोकत नाही. तो चांगलं केलं शाबासकी नाही, वाईट केलं टोकत नाही, पण त्याचा हिशोब ठेवतो आणि त्याचा फळभोग देतो. हे संचित असते, हे प्रारब्ध असते. म्हणून माणसानं एक वेळेस देवाला नाही घाबरलं तर चालतं, पण कर्माला घाबरावं. याचा अर्थ देवाला घाबरू नका असं नाही, देवालाही घाबरा, पण जास्त कर्माला घाबरा. कारण मनुष्य लोकात तुम्हाला देणारे आणि घेणारे जर कोण असतील तर ती तुमची कर्म आहेत. दरबारा लिहित आहेत, वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोके. मनुष्य लोकात तुम्हाला देणारं घेणारं कोण असेल तर तुमची कर्म आहेत. आणि म्हणून कर्म करताना 1000 वेळेस विचार करा. 1000 वेळेस विचार करा आपण काय करतोय, जे करतोय ते चांगले आहे का वाईट आहे, जे करतोय ते चूक आहे का बरोबर. 10 वेळेस विचार करा आणि मग ते कर्म करा. फुकून पाय टाका. कमानीतून बाण सुटला, अचूकरित्या निशाणा भेदतो. हातून कर्म घडलं, दप्तरी लागतं, संचित बनतं, पुढच्या जन्मात प्रारब्ध बनतं, त्याचा अचूकरित्या भोग द्यावाच लागतो. कर्म भोगावं लागतं. मी जसं बोललो की गावरान गाई, 1000 गावरान गाई आहेत, वासरू सोडलं, गावरान गाईचं वासरू अचूकरित्या आपल्याच आईला शोधतं, कासेत तोंड घालतं. तसं कर्मही तुम्हाला अचूकरित्या शोधतं आणि फळभोग देतं. जरशा गाईचं वासरू चुकतं, ते कोणत्या गाईच्या कासेत तोंड घालतं, कारण त्याला खानदान नसते, ते क्रॉस असते. कोणत्या गाईच्या कासेत तोंड घालतं, लाथा खात राहतं. म्हशीचं टोनगं चुकतं, म्हशीचं टोनगं तर मालकाच्याच कासात तोंड घालतं. बारी बारीने प्रत्येक म्हशीच्या कासात तोंड घालायचं, लाथा खायच्या, आणि जी लात मारायची नाही ती त्याची आई ठरते. हे टोनगं आणि जरशा गायचं लेकरू वासरू चुकतात आपली आई शोधायला. गावरान गायचं तसं नाही. 1000 गावरान गाय असू द्या, वासरू सोडा, अचूकरित्या बरोबर आपल्याच आईला शोधतं आणि तिच्याच काशात तोंड घालतं. तसं हातून घडलेलं कर्म अचूकरित्या तुम्हाला शोधतं आणि त्याचा बरोबर फळभोग देतं. आणि म्हणून ज्ञानवारा लिहितात की वांचून देत घेत आणि निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्य लोके. येत कर्माची फळसूचक मनुष्य लोके. मनुष्य लोकात तुम्हाला देणारा आणि घेणारा जर कोण असेल तर ती तुमची कर्म आहेत. साध्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्हाला मिळणारा बरा वाईट भोग हा तुमच्या नशिबानं संचितानंच मिळत असतो. हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत की भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा भोग हा तुमच्या संचितानं नशिबानंच मिळत असतो. नशिबानंच मिळत असतो. नशिबाशिवाय तुम्हाला दुसरं कोणी त्रास देतच नाही, देतच नाही. आपल्या उगा कल्पना आहेत. सासूने मला त्रास दिला, सून म्हणती सासूने मला त्रास दिला, बाप म्हणतो पोराने मला त्रास दिला. आम्ही म्हणतो जगाने मला त्रास दिला, शेजाऱ्याने त्रास दिला. नाही नाही, तुकोबाराय म्हणतात साप चुके. कुणी कुणाला त्रास देतच नाही, त्रास देणारं नशीब असतं.
नशीब निमित्त करतं कोणाला तरी त्याच्या हातून त्रास देतं, एवढी गोष्ट आहे. कारण नशिबाला शरीर नाही, नशिबाला हात नाही, मग त्रास तर नशिबाला द्यायचा आहे. मग कसा द्यायचा? कुणाच्या तरी माध्यमातून द्यायचं, कुणाला तरी निमित्त करायचं. आणि निमित्त करताना हे ऋणानुबंध असतात. मागे तुम्ही कोणाला त्रास दिला असतो, त्याचा हात धरायचा आणि त्याच्या हाताने तुम्हाला त्रास द्यायचा. आणि म्हणून आपल्या जीवनात मिळणारा प्रत्येक भोग, आपल्या जीवनात मिळणारा सुखदुःखाचा प्रत्येक भोग हा आपल्या संचितानं, आपल्या नशिबानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो, संचितानंच मिळत असतो. आणि म्हणून तुकोबाराय सिद्धांतपूर्वक लिहितात, सिद्धांतपूर्वक, की भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुखदुःखाचा भोग हा आपल्या संचितानं, आपल्या नशिबानंच मिळत असतो. द्यायचा दोष तर नशिबाला द्या, समोरच्या त्रास देणाऱ्यावर रुसू नका, समोरच्या त्रास देणाऱ्याला दोष देऊ नका. दोषच द्यायचा तर आपल्या नशिबाला द्या, कारण मिळणारा प्रत्येक भोग नशिबानंच मिळतो. पुढचा त्रास देणारा निमित्त मात्र असतो, नशिबाने त्याला निमित्त केलेलं असतं. आणि म्हणून तुम्ही आम्ही एकाच देवाची लेकरं आहेत, अवघी एकाचीच विण, तुकोबाराय म्हणतात. असंख्य लोक आहेत जगात, 700-800 कोटी लोकसंख्या आहे जगाची. मग एकाच देवाची लेकरं आहेत आम्ही. मग सगळे आम्ही एकाच देवाची लेकरं आहेत, तर आमच्यात एवढी विषमता का दिसून येते? तुम्ही आम्ही एकाच देवाची लेकरं आहेत ना, मग समान असावं. पण नाही, आमच्यात विषमता आहे. एकाच देवाची लेकरं असून आमच्यात विषमता दिसते का? ही विषमता का? कोणती विषमता? तर कोणी सुंदर तर कोणी कुरूप, कोणी श्रीमंत कोणी गरीब, प्रत्येकास वेगवेगळे रोग व वेगवेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही. ही विषमता का? आम्ही जर एकाच देवाची लेकरं आहेत तर ही विषमता का? कोणती विषमता? कोणी सुंदर तर कोणी कुरूप, कोणी श्रीमंत कोणी गरीब, प्रत्येकास वेगवेगळे रोग व वेगवेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही. मग ही विषमता आमच्यात का? आम्ही जर एकाच देवाची लेकरं आहोत तर ही विषमता आमच्यात का? त्याचं एकच उत्तर आहे, ज्याचं त्याचं आपापलं वैयक्तिक संचित, वैयक्तिक नशीब. का? तो भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या नशिबानं, हा तुमच्या संचितानंच मिळत असतो, संचितानंच मिळत असतो. सकारात्मक बोलले तुकोबाराय. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनात मिळणारा सुख आणि दुःखाचा भोग हा आपल्या संचितानं, आपल्या नशिबानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो. आणि म्हणून मानवी जीवनात तुम्ही आम्ही एकाच देवाची लेकरं असूनही तुमच्या आमच्यात ही विषमता दिसून येते. या विषमतेचं कारण ज्याचं त्याचं वैयक्तिक नशीब, वैयक्तिक प्रारब्ध, अर्थात संचित. तुकोबाराय म्हणतात, कुंभा वगा एक आवा, पाकी एकी गु फेडावा, तैसे भिन्न भिन्न साठे, केले प्रारब्धाने वाटे. हिरे दगड एक खानी, कैचे विजातीला पाणी. तुका म्हणे शिरी एक एकाची पायरी. महाराज म्हणतात, कुंभाराच्या आव्यात एकाच मातीपासून घडलेली समान गाडगे असतात. कुंभाराच्या आव्यात एकाच मातीपासून बनवलेली समान गाडगे असतात. पण त्या आव्यातील काही गाडगे स्वयंपाक करायला जातात आणि काही गू भरायला जातात. शब्द तुकोबारांचा आहे. कुंभा वगा एक आवा, पाकी एकी गू फेडावा. पाकी एकी गू फेडावा. पाकी म्हणजे स्वयंपाकाला.
एका चाव्यातलं गाडगे 2, पण त्यातलं एक स्वयंपाकाला जातं, एक गू भरायला जातं. का? त्या गाडग्याचं आपापलं प्रारब्ध, आपापलं नशीब, आपापलं संचित. एकच कुंभार आहे, एकच माती आहे, एकच आव आहे, सारखेच गाडगेत, पण त्यातलं एक गाडगं स्वयंपाकाला गेलं, एक गाडगं स्वयंपाकाला गेलं आणि एक गू भरायला गेलं. महाराज म्हणतात त्या गाडग्याचं आपापलं नशीब. एकाच देवाची लेकर आहेत तुम्ही, आम्ही एकाच देवाची लेकर आहेत, पण कोणी सुंदर तर कोणी कुरूप, कोणी श्रीमंत, कोणी गरीब. प्रत्येकास वेगळे रोग, वेगळे भोग, कोणास प्रसिद्धी व पदे तर कोणास काहीच नाही. का? आपापलं नशीब, आपापलं प्रारब्ध, आपापलं संचित. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. मानवी जीवनात मिळणारा सुख आणि दुःखाचा भोग हा ज्याच्या त्याच्या नशिबानंच मिळत असतो, नशिबानंच मिळत असतो. त्याला जग कारणीभूत नसतं, जग निमित्त आहे. संचित त्या जगाला निमित्त करतं, पण त्रास देणारं अर्थात सुख दुःख देणारं हे संचित असते, नशीब असते, प्रारब्ध असते. हिरा आणि दगड एकाच खाणीत सापडतात, परंतु हिरा देवाच्या मुकुटात बसायला जातो, हिरा राजाच्या मुकुटात बसतो आणि दगड पायरीला बसतो. जन्म कुठं झालाय? हिरे दगड एक खाणी, कैचे विजातीला पाणी. हिरा दगड एकाच खदानीत सापडतात, पण हिरा मौल्यवान आहे, देवाच्या मुकुटात बसतो किंवा राजाच्या मुकुटात बसतो आणि दगड पायरीला बसतो आणि त्या दगडाला पायाखाली तुडवल्या जातं. ही त्या दगडाचं आणि हिऱ्याचं आपापलं नशीब, आपापलं प्रारब्ध, आपापलं संचित. भोग तो न घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. गदी माडगुळकरांचं एक गीत आहे, भावगीत. घटाघटाचे रूप वेगळे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे भावगीत आहे, पण हे भावगीत अभंगापेक्षा कमी नाही, अभंगाच्या तोडीचंच आहे, अभंगाच्या तोडीचंच आहे. गदिमाचं सगळं काव्य अभंगाच्या तोडीचंच आहे. गीत रामायण गदिमाचंच आहे, अभंगाच्या तोडीचंच आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. कुणाच्या तोंडात विस्तव पडतो तर कुणाच्या तोंडात लोणी पडतं. ही ज्याचं त्याचं आपापलं वैयक्तिक प्रारब्ध, वैयक्तिक नशीब. भोग तो न घडे संचिता वाचून. कुणाच्या तोंडात विस्तव पडला, कुणाच्या तोंडात लोणी पडलं, काय म्हणायचं याला? याला एकच उत्तर, भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. एकच पाणी कारल्याला दिलं कडू होतं, मिरचीला दिलं गोड होतं. सॉरी, एकच पाणी कारल्याला दिलं कडू होतं, मिरचीला दिलं तिखट होतं, उसाला दिलं गोड होतं. काय गंमत आहे? पाणी एकच, पाणी एक. कारल्याला दिलं कडू, मिरचीला दिलं तिखट, उसाला दिला गोड. हा पाण्यात भेद का? तर प्रत्येक पदार्थानुसार पाण्यात विषमता दिसून येते. तसं नशिबामुळं प्रत्येक मनुष्यात विषमता दिसून येते. पाणी एक आहे, पण मिरचीला दिलं तिखट, कारल्याला दिलं कडू, उसाला दिलं गोड. पाणी एक, पण त्यात विषमता आली या विविध पदार्थामुळं.
या विविध पदार्थामुळे पाणी एक असून त्यात विषमता आली. तसं तुम्ही आम्ही एकाच भगवंताची लेकरं आहेत, पण आमच्यातही विषमता दिसून येते. का? तर ज्याचं त्याचं वैयक्तिक प्रारब्ध, वैयक्तिक नशीब, वैयक्तिक संचित. याला तुकोबाराय म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुकोबाराय म्हणतात नशीब अतिशय बलवान आहे. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काहीही न चले तयापुढे. शब्द रचना आहे का तुकोबारायची. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, गाढे म्हणजे बलवान. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काहीही न चले तयापुढे. नशीब बलवान आहे, नशीब बलवान आहे. नशिबापुढं कुणाचंही काहीही चालत नाही. नशिबापुढं हात टेकावीच लागतात. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी आहेत की साऱ्या भेनं जाता येतं पण कर्माभेनं कुठं जाता येत नाही. साऱ्या भेनं जाता येतं पण कर्माभेनं कुठं जाता येत नाही. कर्म भोगूनच पार पाडावं लागतं. याला तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काही न चले तयापुढे. नशीब गाढ आहे, बलवान आहे, त्यापुढं काही चालत नाही. हात टेकावी लागतात. नशिबापुढे हात टेकावी लागतात, हातबल व्हावं लागतं आणि ते भोगावंच लागतं. भोगावंच लागतं. शेवटी म्हणावं लागतं जाऊ द्या बाबा, जे नशिबात आहे ते घडेल. जाऊ द्या बाबा, जे नशिबात आहे ते घडेल. मग करा ना कॉम्प्रोमाइज. का म्हणून करत बसता? आणि नशीब कुणी घडवलं? तुम्ही घडवलं. जैसे असेल कर्म, जैसे असेल कर्म, घडले असेल आचरण. या कर्मावर, या आचरणावर नशीब बनतं. ते तुम्ही घडवले बरे वाईट कर्म करून. आणि म्हणतो का म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चले तयापुढे. तुकोबाराच म्हणतात आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती यावे काकुळतीसी आता. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती यावे काकुळतीसी आता. सगळं सगळं नशिबाच्या हातात आहे. आम्हाला फक्त काकुळतीला यावं लागतं, कणत बसावं लागतं, रडत बसावं लागतं. याच्या पुढे आमच्या हातात काहीही नसतं, काहीही नसतं. आणि म्हणून जीवनात कोणास फुले तर कोणास काटे हे ज्याच्या त्याच्या नशिबानंच मिळतात, नशिबानंच मिळतात. आणि म्हणून महाराज लिहितात की भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुख आणि दुःखाचा भोग हा तुमच्या संचितानं नशिबानंच मिळतो, नशिबानंच मिळतो. आणि म्हणून तुम्हाला कसं जगवायचं हे तुमचं नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल तसंच तुम्हाला जगवावं लागतं. त्यात तुम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. तुम्ही कोणी असा. मग माझं वाक्य पुन्हा आहे का? तुम्हाला कसं जगवायचं हे तुमचं नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल तसं तसंच तुम्हाला वागावं लागतं किंवा जगावं लागतं. नशिबापुढे हात टेकावं लागतात. नशिबासोबत कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. का? तर तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे काहीही न चले तयापुढे. तुम्ही कोणी असा, तुम्ही जागीरदार असा, कोट्याधीश असा, अब्जाधीश असा, तुम्ही कोणी असा, नशिबापुढे हातबल व्हावंच लागतं. नशिबापुढे हात टेकावेच लागतात. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती यावे काकुळतीशी आता. तुम्ही कोणी जागीरदार असा, नशिबापुढे हातबल व्हावंच लागतं. काकुळतीला ना आमच्या हातात आहे, बाकी आमच्या हातात काही नाही. नशीब जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. आणि म्हणून आम्हाला कसं जगवायचं आमचं नशीब ठरवतं. आणि नशीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहोत. माझं वाक्य पुन्हा आहे का? कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहोत. देवानं तुम्हाला स्वातंत्र्य दिले कशाचं? कर्म करण्याचं. काही करा, बरं करा, वाईट करा. कर्म करण्याचं स्वातंत्र्य, पण फळभोगाचं स्वातंत्र्य नाही. अर्थात मी अमुक कर्माचंच फळ भोगील आणि तमुक कर्माचं फळ भोगणार नाही, अजिबात चालत नाही. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे. फळ भोगावया धरणे बैसे. हातून कर्म घडलं, मग ते चांगलं असो वाईट असो,
त्याचा फळभोग द्यावाच लागतो. कारण ते धरणं धरून बसते. फळ भोगावया धरणे बैसे. आणि म्हणून हातून जर कर्म घडलं, ते चांगलं असो वाईट असो, त्याचा अचूकरित्या फळभोग द्यावाच लागतो. आणि मग वाईट कर्माचा मी फळभोग देणार नाही, चांगल्याच कर्माचा फळभोग देईल, ही पार्सलिटी चालत नाही. कर्म चांगलं असो वाईट असो, चांगलं कर्म सुखरूपानं, वाईट कर्म दुःखरूपानं भोगावंच लागेल. हा सुखदुःखाचा लपंडाव जीवनात त्यामुळंच चालतो. चांगली कर्म सुख देऊन जातात, वाईट कर्म दुःख देऊन जातात. आणि म्हणून कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु फळभोगाच्या बाबतीत परतंत्र आहोत. कर्म आम्ही करतो, पण फळभोग देव देतो. का? तर आम्ही केलेल्या कर्माचा हिशोब देव ठेवतो हृदयात आणि त्याचा अचूक फळभोग देतो. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे, तो पाहतो तुम्ही काय करता. तो तुम्हाला टोकत नाही, चांगलं करा शाबास की नाही, वाईट करा, टोकत नाही, काय करायचं करा. साक्षी भावना पाहतो, पण त्याचा हिशोब ठेवतो आणि अचूकरित्या फळभोग देतो. आणि म्हणून कर्म करण्याच्या बाबतीत आम्ही स्वतंत्र आहोत, परंतु फळभोगाच्या बाबतीत आम्ही परतंत्र आहोत. हातून कर्म घडलं की त्याचा फळभोग द्यावाच लागतो, द्यावाच लागतो. तिथं पर्यायच नाही, पर्यायच नाही. आणि म्हणून नशिबात जे लिहिलंय ते भोगूनच पार पाडावं लागतं, भोगूनच पार पाडावं लागतं. ज्ञानोबा लिहित आहेत का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले पिटोनेने. कपाळावर जे सटवीने लिहिलंय, अगा सटवीचे राधी, अगा सटवीचे राती न विसंबीजे जीवी वाती, तैसा ईश्वर ने नवे चित्ती वाहने सदा. अगा सटवीचे राती. ती सटवी 5व्या दिवशी येऊन बाळाच्या कपाळावर त्याचं भाग्य लिहून जाते की या बाळाला त्याच्या भावी जीवनात काय सुख मिळेल, काय दुःख मिळेल, काय भोग मिळतील, काय रोग मिळतील, हे सगळं सटवी 5व्या दिवशी येऊन लिहून जाते. आणि म्हणून बायका त्या दिवशी दिवा लावला असतो 5वीच्या दिवशी, त्या दिव्याला तेल घालायला विसंबत नाहीत, दिवा विजू देत नाहीत. का? तर दिवा विजला तर सटवीला अंधारात भाग्य लिहायला अवघड जातं, कपाळात चुकीचं भाग्य पडू शकतंय. आणि म्हणून आपल्याकडे म्हणे सटविका लिखा कभी न चुका, सटविका लिखा कभी न चुका, अगा सटवीचे राती न विसंबीजे जेवी वाती. बाहेर रातभर जागतात आणि त्या दिव्याला तेल घालतात, दिवा विजू देत नाहीत. का? सटवी भाग्य लिहायला येते आणि स्वच्छ प्रकाशात तिला भाग्य लिहिता यावं, यासाठी दिवा तेवत ठेवावा लागतो. सटवी बाळाचं भाग्य लिहून जाते 5व्या दिवशी. आणि जे भाग्य लिहिले कपाळावर, याला ज्ञानोबा राय म्हणतायत की का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. काळा रंग आणि गोरा रंग जसा कशानेच घालवता येत नाही, तसं सटवीने कपाळावर लिहिलेलं कशानेच घालवता येत नाही. ते भोगूनच पार पाडावं लागतं, भोगूनच पार पाडावं लागतं. आणि याला तुकोबा राय म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. आपल्या हातून घडलेल्या कर्माचा फळभोग द्यावाच लागतो, द्यावाच लागतो. उगा आपल्याकडे चुकीच्या कल्पना पडतात. कुठे हे मलम लाव, ते क्रीम लाव, ही पावडर लाव, तो स्नो लाव, काळ्याचं गोरं होतं. ज्ञानोबाने सिद्धांत म्हटला, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. काळा आणि गोरा रंग कशानंच घालवता येत नाही, काळं काळच. उगा मटको नाही त्याने, मी आमका लावीन तमका लावीन गोरी होईल, पी हळदन हो गोरी. काळं काळच, गोरं गोरच. गोऱ्याला किती डांबर लावा, ते डांबर खपली धरलं पडेल, गोरं गोरच. काळ्याने किती मलम लावा, काळं काळच. शब्द ज्ञानोबरायचा आहे. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवणेने. काळा रंग आणि गोरा रंग कशानंच घालवता येत नाही. आणि घालवता आला असता तर मसाड गोरी झाली असती, मसाड गोरी झाली असती. आम्ही मसाडीला तुमच्या क्रीम लावू, मलम लावू, काय काय असतील उठणे, काय काय औषधं काढलेत गोरं व्हायला, ते सगळे औषधं मसाडीला लावा. बरं मसाड गोरी होती का? लावा ना, वर्षभर मसाडीच्या अंगाला ते मलम लावा, सगळे मसाड गोरी होईल. मसाड कळते ना, म्हैस म्हैस का गोरी होत नाही, लावून बघा ते क्रीम. मग काळी मसाड आणि काळ्या माणसात काय फरक आहे? दोघं प्राणीच आहेत, काळेच आहेत ना. मग मसाड गोरी होत नाही, माणूस का गोरा होईल?
किंवा बाई कागोरी होईल. म्हणून सिद्धांतावर ध्यान द्यावं. हा सिद्धांत मांडला ज्ञानोबारायांनी. दोन्ही सिद्धांत त्या होईत का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, हाही सिद्धांत आहे. आणि काळे गोरेपण धुतले फिटवून येणे, हाही सिद्धांतच आहे. आणि सिद्धांत अमर असतो. कुठल्या देशात कुठल्या काळात तो कधीच बदलत नाही, तो चिरंजीव असतो. तुकोबाराय म्हणतात, जे तो जातो तिथे कपाळ सरीसे. कुठेही जा कपाळ सोबत आहे. जे कपाळावर लिहिलंय ते भोगावंच लागतं. ज्ञानोबराय म्हणतात का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवून येणे. कपाळावर लिहिलं भोगावंच लागतं. जसं काळा रंग आणि गोरा रंग कशानंच घालवता येत नाही, तसं कपाळावर लिहिलंय कशानंच घालवता येत नाही, भोगूनच पार पाडावं लागतं. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अदृष्टा जेने. हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोग विजय बळिया अदृष्टा जेने. कुणाला वाटतं मला मोठमोठे रोग व्हावेत? कुणालाच नाही. कुणाला वाटतं मला दारिद्र्य यावं? कुणालाच नाही. रोगराई आणि दारिद्र्य कुणाला आवडत नाही. रोगराई आणि दारिद्र्य कुणालाच आवडत नाही. पण या रोगराईचा आणि दारिद्र्याचा भोग जर तुमच्या कपाळावर लिहिला असला तर तुम्हाला भोगूनच पार पाडावा लागतो. तो भोग द्यावाच लागतो. आणि यालाच महाराज म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया. प्रश्नार्थक चिन्ह टाकले ज्ञानोबारायांनी. हा गा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया. रोग्याला रोग आवडतो, दरिद्र्याला दारिद्र्य आवडतं? नाही आवडत. परी भोग विजय बळिया अद्रष्टा जेने. ओवीचं पुढचं चरण. अद्रष्ट म्हणजे नशीब. रोग्याला रोग आवडत नाही, दारिद्र्याला दारिद्र्य आवडत नाही. परंतु तुमच्या नशिबात रोगाचा आणि दारिद्र्याचा भोग जर लिहिला असला तर हे बलवान नशीब तुमच्याकडून भोगूनच घेतं. तुमच्या जीवनात दारिद्र्य आणि रोगराई पाठवतच. तुम्ही किती पळा, तुम्ही किती पळा, तुमच्या नशिबात जर लिहिलं असलं की वयाच्या 40व्या वर्षी तुम्हाला TB होणार आहे, तुम्ही किती पळा नशीब तुम्हाला गाठतं. नशीब गाठतं आणि वयाच्या 40व्या वर्षी तुम्हाला TB होतोच. कारण ललाटीचे लिहिले नशीब गाठतं. तुमच्या नशिबात लिहिलंय, कपाळावर लिहिलंय वयाच्या 50व्या वर्षी तुम्हाला डायबिटीस होईल. तुम्ही किती पळा, तुम्ही किती पळा, वयाच्या 50व्या वर्षी हे नशीब तुम्हाला गाठतं आणि तुम्हाला डायबिटीस होतोच. तुमच्या कपाळावर नशिबात लिहिलंय की वयाच्या 55व्या वर्षी तुम्हाला दमा होणार आहे. तुम्ही किती पळा, हे नशीब तुम्हाला गाठतं 55व्या वर्षी आणि तुम्हाला दम्याची बिमारी देऊनच सोडतं. तुम्हाला दमा देऊनच सोडतं. किती पळा, नशीब गाठतं. तुमच्या कपाळावर लिहिलंय वयाच्या 65व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर होणार आहे. तुम्ही लाख पळा, नशीब गाठतं, संचित गाठतं आणि वयाच्या 65व्या वर्षी तुम्हाला कॅन्सर देऊनच सोडतं. नशीब गाठतं. तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, काही न चले तयापुढे. नशीब बलवान आहे, भोगूनच पार पाडावं लागतं. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीशी आता. सगळं नशिबाच्या हातात आहे. आणि मग मनी पडल्यात की साऱ्या भेनं जाता येतं पण कर्मा भेनं कुठं जाता येत नाही. आणि नशीब आम्ही घडवतो बरं वाईट वागून. आणि मग कर्म करताना पाय फुकून टाका, नीट वागा, चांगलं नशीब घडेल. वाईट वागलात वाईट नशीब घडेल. जनावरा साक्ष देत आहेत. झाड जाणी जे फुले की माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या हातात फूल दिलं, फुलावरून हे कोणत्या झाडाला आले हे ओळखता येतं. फुलावरून झाडाची जात ओळखता येते. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या मनात काय दडले ओळखता येते. तसं या जन्मात मिळणाऱ्या बऱ्या भोगावरून ओळखता येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पापी आहेत का पुण्यवान आहेत. झाड जाणी जे फुले, माणसं जाणी जे बोले,
भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून झाडाची जात, बोलण्यावरून मनात काय दडलंय, तसं या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखताय तर तुम्ही मागचे पुण्यवान का पापी. तुकोबाराय लिहित आहेत, भोगे कळो येती मागिले ते जन्म, भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठते, उत्तम मध्यम कनिष्ठते. भोगे कळो येती मागिले ते जन्म. या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखता येतं तुम्ही मागच्या जन्मातले पुण्यवान आहेत का पापी आहेत. या जन्मातले हालापाष्टा चालल्यात, समजून घ्यायचं मागच्या जन्मातले पापी आहेत. या जन्मात सगळं फळफळायला लागले, पद प्रसिद्धी मिळाले, पैसा मिळायला लागलाय, समजून घ्यायचं मागचे पुण्यवान आहेत. आणि म्हणून एका पदासाठी 10-10 माणसं रेसमध्ये, पद एक असतं पण 10-10, 20-20, 25, 100-200 माणसं रेसमध्ये असतात. नशिबात आहे त्यालाच मिळतं, नशिबात आहे त्यालाच मिळतं, संचितात आहे त्यालाच मिळतं. इथं प्रत्येक गोष्ट नशिबाने घ्यावी लागते. आणि म्हणून श्रीमंत होणं जर आमच्या हातात असतं तर स्वबळावर आज जगातील प्रत्येक माणूस तुम्हाला श्रीमंत झालेला दिसला असता. प्रत्येक माणूस श्रीमंत झालेला दिसला असता. आज रात्रंदिवस प्रत्येक जण शारीरिक आणि बौद्धिक काबाड कष्ट करतोय. कशा करता? श्रीमंत होण्याकरता. रात्रंदिवस शारीरिक आणि बौद्धिक काबाड कष्ट करूनही बरेचसे लोक असे आहेत की त्यांना मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. का? हे नशीब आहे, हे प्रारब्ध आहे, हे संचित आहे. तुम्ही लाख पटका, नशिबात श्रीमंती नसेल तर नाहीच मिळत, नाहीच मिळत. रात्रंदिवस शारीरिक बौद्धिक दोन्ही काबाड कष्ट करून मोठ्या मुश्किलीने तुम्हाला 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्यापेक्षा अधिक काही मिळत नाही. याचाच अर्थ श्रीमंती मिळवणं आमच्या हातात नाही. श्रीमंती नशिबानंच लाभते, नशिबानंच लाभते. आणि श्रीमंती मिळवणं आमच्या हातात असतं तर आज जगातील प्रत्येक मनुष्य आपल्या शारीरिक आणि बौद्धिक कष्टाच्या बळावर श्रीमंत झालेला दिसला असता. पण लोक तडपडतात, शारीरिक बौद्धिक दोन्ही काबाड कष्ट करतात, पण तरी श्रीमंती लाभत नाही. कधी कधी मोठ्या मुश्किलीने त्यांना एवढं काबाड कष्ट करूनही मोठ्या मुश्किलीने 2 टायमाची भाकरी नशीब होते, त्याहून अधिक काही मिळत नाही. का? हे संचित आहे, नशीब आहे. त्याच्या नशिबात दारिद्र्याचा भोग लिहिलाय, त्याला दारिद्र्यच येईल. नशिबात श्रीमंतीचा भोग लिहावा लागतो. आणि मग दानाबारा म्हणतात, हा गा रोगू काय रोगिया आवडे दरिद्रता दिया, परी भोगविजय बळी आद्रष्टा जने, भोगविजय बळी आद्रष्टा जने. कुणाला वाटतं मी भिकारी हो, कुणाला वाटतं मला मोठे मोठे रोग व्हावेत, कुणाला वाटतं मी भिकारी व्हावं, कुणाला वाटतं मला मोठमोठे रोग व्हावेत. कुणालाच नाही. पण या बलवान नशिबानं तुझ्या कपाळावर जर लिहिलं असलं की तू भिकारी होशील, तुला रोगराई होईल, ते रोगराई आणि भिकार पण तुला भोगूनच पार पाडावं लागतं. का? तर काला लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरेपण धुतले फिटवण्याने. नशीब बलवान आहे. तुका म्हणे प्रारब्ध जी गाडे, काही न चलेता या पुढे. नशीब बलवान आहे, त्याच्यापुढे काही चालत नाही, हातबल व्हावं लागतं. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, यावे काकुळतीशी आता. आणि म्हणून जीवनात मिळणारी श्रीमंती नशिबानंच मिळते, मिळणारी गरिबी नशिबानंच मिळते. तुमच्या भाग्यात जर श्रीमंती लिहिली असली तर नारळात जसं आपोआप पाणी येतं तशी तुमच्या जीवनात श्रीमंती ही आपोआप येते. मी तुम्हाला विचारतो, नारळात पाणी कुठून येतं? तुम्ही म्हणताल काय माहीत बा, आपोआप येतं. नशिबात जर श्रीमंती असेल तर ती आपोआप तुमच्या जीवनात चालून येते, जसं नारळात आपोआप पाणी येतं. नशिबात श्रीमंती असावी, ती आपोआप चालून येते. एकदा एक मनुष्य 2 दिवसाचा भुकेलेला गावात भिक्षा मागितली, कुणी काय अन्न दिलं नाही, वैतागला. गावाच्या बाहेर गेला, एक बोर होती, तिला दगड मारू लागला.
बोरं खावत म्हणून. बोरीला दगड मारतोय, पण बाजूने एका राजाची स्वारी चालली होती, याचं लक्ष नव्हतं. भुकेने व्याकुळ झाला आहे. बोरीला दगड मारता मारता एक दगड चुकून बाजूला गेला आणि त्या वाटेने चाललेल्या राजाच्या टाळक्यात बसला. राजाचं डोकं फुटलं, बळबळ बळबळ रक्त वाहू लागलं. शिपाई धावले, या माणसाला पकडलं. आता शिपाईला वाटले राजाला नक्की मृत्यूदंड देईल. हा राजाच्या पुढे हजर केला. हा राजाच्या पायावर लोळू लागला मनुष्य. राजासाहेब मला माफ करा, राजासाहेब मला माफ करा. 2 दिवसाचा उपाशी, गावात गेलो, कोणी अन्न नाही वाढलं, शेवटी भूक लागली, व्याकुळ झालो. म्हणलं बोरीला दगड मारायत, 10-5 बोरं खावेत, पोटातली आग भागवावी. तुम्हाला चुकून दगड लागला, मी बोरीला मारत होतो, तुम्हाला चुकून लागला, राजासाहेब मला माफ करा. राजाच्या डोळ्यात पाणी आलं. राजा दयाळ होता. राजाला वाटलं की माझ्या राज्यात 2-2 दिवस माणसं उपाशी आहेत, मला माहीत बी नाही, मी असला कसला राजा. झाडाला दगड मारला, झाडाला इजा केली आहे, झाडाला दगड मारला तर त्या बदल्यात झाड याला फळं देतं, आणि मला दगड मारलात तर मी याला शिक्षा कशी देऊ? मी झाडापेक्षा वाईट आहे का? मी झाडापेक्षा वाईट आहे का? अशी राजाला दया आली. राजा म्हणला त्याला सोडा, जा आपल्या राज्यातली 5 एकर जमीन आणि 2 बैला त्याला द्या, जा रे बाबा, शेती कस आणि पोटभर. काला लाटीचे लिहिले. तुमच्या नशिबात असेल तर श्रीमंती कडी कुलप तोडून येते, तिला ये म्हणायची गरज नाही आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, तुकोबर आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. व्यवसाय धंदा निमित्त मात्र आहे, फळ देणारं संचित असते, नशीब असते. शिपाईला वाटलं की राजाला मृत्यूदंड देईल, पण राजानं त्याला जमीन दिली, बैल दिले. नारळात पाणी कसं येतं? आपाप येतं. श्रीमंती कशी येते? आपाप येते. काल लाटीचे लिहिले, भाग्यात होतं, त्याला श्रीमंती आपाप चालून आली. नशिबात असेल श्रीमंती आपाप चालत येते, आपाप चालत येते. आणि म्हणून मी बोललो की नारळात पाणी कसं येतं? आपाप येतं. तशी श्रीमंती आपाप चालत येते. का? नशिबात असते, नशिबात असते. व्यवसाय धंदा निमित्त मात्र असतो, फळ देणारं संचित असते. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. व्यवसाय धंदा निमित्त मात्र आहे, फळ देणारं संचित आहे. दणबारा लिहितात की भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जात आपैसे घर रिगे. भाग्याचा उदय व्हायचा असेल तर समृद्धी तुमच्या घराचे कडिकुलप तोडून तुमच्या घरात प्रवेश करते. का? भाग्याचा उदय व्हायचा आहे. भाग्यात श्रीमंती लिहिली आहे, ती कडिकुलप तोडून तुमच्या घरात प्रवेश करते. भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिषे, समृद्धी जात अपैसे घर रिगे. आपाप घरात येते समृद्धी, भाग्यात असेल तर. नारळात पाणी कसं आलं? आपाप आलं. जीवनात श्रीमंती कशी आली? आपाप आली. पण का? भाग्यात आहे म्हणून आली, भाग्यात आहे म्हणून आली. आणि भाग्यात नसेल तर निघून जाते. कशी जाते? हत्तीने खाल्लेल्या कवटासारखी. भाग्यात आहे तर श्रीमंती कशी येते? जसं नारळात पाणी आपाप येतं, तशी श्रीमंती जीवनात आपाप येते. का? ती भाग्यात आहे. पण भाग्यात नसेल आणि भाग्यात नसताना लबाडीने भ्रष्टाचाराने आणली तर ती कशी जाते? हत्तीने खाल्लेल्या कवटासारखी. हत्तीने खाल्लेल्या कवटासारखी निघून जाते. तुम्ही हत्तीला कवट खाऊ घाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचं शेण चाफा, ते कवट अलगद तसेच्या तसं त्या शेणात पडलेलं असतं, पण त्या कवटाच्या आतला मगच गायब झालेला असतो. हत्तीला कवट खाऊ घाला, दुसऱ्या त्याचं शेण चाफा, त्यात कवट निघेल, कवटाच्या आतला मगच गायब झालाय, बल्ब गायब झालाय, आणि कवट कुठेही फुटलेलं नाही. कवट पूर्णतः शाबित आहे, पण आतला मगच गायब झालाय. कसा गायब झाला? हत्तीने गायब केला, हत्तीने गायब केला, पचवला, हत्तीने गायब केला, आणि अलगद कवट बाहेर पडलं. कवटाच्या आतला मगच गायब झाला. कुणी गायब केला? हत्तीने गायब केला. भाग्यात नसताना लबाडीने पैसा आणला, गायब होतो. कुणी गायब केला?
नशीबच गायब करतं, नशीबच गायब करतं. कारण धर्म हा धनाचं कवच असतो. नाथ महाराज लिहित आहेत की जयाच्या द्रव्यासी जाण नाही धर्माचे संरक्षण, ते काळेची होय क्षीण तेची लक्षण हरी सांगे. करुणी अति सायास जोडला अर्थ बहुवस, त्याशी अधर्मे आला नाश तोची विलास हरी सांगे. धर्म हा धनाचा कवच असतो. धर्मानं धन मिळवलं, धर्मच त्या धनाचं कवच बनतो आणि पिढ्यानपिढ्या त्या धनाचं रक्षण करतो. पण अधर्मानं धन मिळवलं तर अधर्म त्या धनाचा कवच बनतो आणि त्या धनाचा नाश करतो. आणि म्हणून आपल्या धनाला धर्माचं कवच नेसवा, धन पिढ्यानपिढ्या टिकेल. आणि लबाडीने जर आणलं, अधर्मानं आणलं तर अधर्म त्या धनाचं कवच बनेल आणि त्या धनाचा नाश करेल. कारण अधर्मानं जर धन घरात आणलं, लांडी लबाडीने जर धन घरात आणलं तर त्या धनाचा नाश करण्यासाठी लक्ष्मी स्वतः टपते. नाथ महाराज लिहित आहेत, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. लबाडीचा पैसा घरात आणला तो टिकत नाही. लक्ष्मी स्वतः त्या पैशाचा नाश करते, निघून जाते. का तर लक्ष्मीने शपथ खाल्ली की जिथं माझा नवरा कृष्ण उभा आहे मी तिथेच उभी राहील. आणि कृष्ण नीती आणि भक्तीपाशी उभा आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी. पण घर लबाडाचं आहे. लबाडाच्या जीवनात लबाडी अधर्म आहे. लबाडाच्या जीवनात भक्ती नाही, नीती नाही. भक्ती नाही म्हणून कृष्ण नाही. कारण कृष्ण आपल्या नावापाशी उभा आहे. माझी भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. कृष्ण आपल्या नावापाशी उभा आहे. नामापाशी कृष्ण आहे आणि कृष्णापाशी लक्ष्मी आहे. हा सिद्धांत आहे. मग लक्ष्मीला तर आणलं आहे, पण ती घरात ढुंडाळा घेते, सगळं घर ढुंडाळती. इथं कुठं कृष्ण आहे का? पण ते लबाडाचं घर आहे, तिथं भक्ती नाही, नीती नाही म्हणून कृष्ण नाही. कृष्ण नाही म्हणून जायचं आहे का? थांबेल तर कृष्णापाशी. मग लक्ष्मी तुमच्या जीवनात 5 शत्रू सोडते, तुमच्या धनाचा नाश करते, निघून जाते. याला नाथ महाराज म्हणतात, दायाद चोर राजा आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. या 5 शत्रूच्या मार्फत लक्ष्मी तुमच्या धनाचा नाश करते, निघून जाते. यातला पहिला शत्रू आहे दायाद. दायाद म्हणजे आपले भाऊबंद आपल्या वाईटावर टापतात, आपलं धन लुटतात, वाटून घेतात आणि आपल्याला भिकायला लावतात. भावाभाव त्या धनासाठी काट्याकोरड्या होतात, यादवी माजते, एकमेकाचे डोके फोडतात. आणि म्हणून ज्या घरात लबाडीन धन येतं त्या घरात भावाभावात कधी ना कधी भांडण वाद होतोच, मारामाऱ्या होतातच. आणि म्हणून तुम्हाला सर्रास आज दिसतंय चुलते पुतणे भांडण वेगळं, चुलते पुतणे भांडण वेगळं. याला दायाद म्हणतात नाथ महाराज. भाऊबंद तुमच्या वाईटावर टापतात. लबाडीन धन घरात आणलं, भाऊबंद वाईटावर टापतात, तुमचं धन लुटतात, तुम्हाला भिकायला लावतात, मारामारी होते. दायाचा दुसरा अर्थ आहे, लक्ष्मी तुमच्या अवलादीला दुर्बुद्धी फोडते, बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकवते. आणि बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला जाऊन लक्ष्मी तुमच्या पैशाचा नाश करते अशा या वाईट मुलाच्या हातानं. लक्ष्मी स्वतः तुमच्या मुलाला दुर्बुद्धी फोडते, त्याला बाई बाटली ताटली अशा वाईट मार्गाला झुकवते, वाईट मार्गात त्याला पैसा खर्च करायला लावते आणि निघून जाते. हा दायाद आहे. दुसरं दायाद चोर, तुमच्या धनाची चोरी होते. लबाडीच्या धनाला जोडून चोरी असते, तो पैसा चोरी जातो. दायाद चोर राजा, इन्कम टॅक्सची धाड पडते किंवा नोटबंदी होते. दायाद चोर राजा आगी, ते धन आगीत जळून जातं. किंवा 5वा शत्रू अधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्यनाशा लागी पावती. 5वा शत्रू ते अधर्मी माणसाला, लबाडीन धन आणलेल्या माणसाला नाना प्रकारचे मोठमोठे रोग होतात आणि ते रोग दुरुस्त करण्यात त्याचा पैसा खर्च होतो आणि निघून जातो. आणि म्हणून हरामाचं पचत नाही. लबाडीन पैसा घरात आणलाय पण काय काय वाटोळं झाले. भ्रष्टाचार केलाय, लबाडीन पैसा घरात आणलाय पण काय काय वाटोळं झालं. भाऊबंद वाईटावर टपले, अवलाद व्हायला गेली, घरात चोरी झाली, इन्कम टॅक्सची धाड पडली, धनाला आग लागली, नाना प्रकारचे रोग झाले, रोग दुरुस्त करण्यात पैसा गेला, शेवटी भिकायला लागला, व्यसनी झाला, भिकायला लागला आणि शेवटी भ्रष्टाचाराचं पाप माथी राहिलं. अशा प्रकारे भ्रष्टाचारी चारही बाजूनी होरपळला जातो, त्याच्या पदरी काहीच पडत नाही. कारण हरामाचं पचत नाही. नशिबात आहे तेवढंच मिळतं, नशिबापेक्षा अधिक आणलं तर टिकत नाही.
ते निघून जातं. कसं निघून जातं तर हत्तीने खाल्लेल्या कवटासारखं निघून जातं. हत्तीने कवट खाल्लंय, त्याच्या शेणात ते कवट अलगद मागं पडलंय, कवच साबीत आहे कवटाचं, पण आतला मगच गायब झाला आहे. कसा गायब झाला आहे? हत्तीने पचवला. कसं गायब झाला पता नाही, हत्तीने पचवला. जसं लबाडीचं धन गायब होतं, या 5 शत्रूमार्फत निघून जातं. तुम्ही भिकायला लागता, कारण तुमच्या भाग्यात नाही आहे. हा शास्त्र सिद्धांत आहे. भाग्यात आहे तेवढंच मिळेल, भाग्यात आहे तेवढंच टिकेल. भाग्यापेक्षा अधिक जर आणलं लबाडीन तर ते टिकणार नाही. या 5 शत्रूमार्फत निघून जाईल. दाया चोर राजा आगी, या शत्रूमार्फत. आणि मग नाथ महाराजच म्हणतात की स्वयशीनता अहोराती, अद्राष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जानती सज्ञान. स्वयशीनता अहोराती, अद्राष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाच्या हाती, हे साधक जानती सज्ञान. अद्रष्ट म्हणजे नशीब. नशिबात आहे तेवढंच मिळेल, नशिबापेक्षा अधिक एक फुटकी कवडी मिळणार नाही, आणि मिळवली तर ती टिकणार नाही. आणि मग समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता, आणि मिल भी गया तो टिकता नहीं, मिल भी गया तो टिकता नहीं, निघून जातं. आणि म्हणून हे सिद्धांत आहेत. हां, तुमच्या कपाळावर जर देवाने लिहिलं असलं गरिबीचा भोग, आणि गरिबीचा भोग आहे, पण तरी तुम्ही भ्रष्टाचारानं लबाडीने जर घरात पैसा आणला तर तो टिकत नाही, निघून जातो. दाया चोर राजा आगी या शत्रूमार्फत. आणि शेवटी तुम्ही कंगालच राहता, भिकारीच राहता. का? तुमच्या कपाळावर लिहिले भिकारपण. हा गा रोगू काय रोगी आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोगवी जे बळी अद्रष्टा जने. हे अद्रष्ट नशीब, अद्रष्ट म्हणजे नशीब, हे अद्रष्ट, हे नशीब, हे बलवान आहे. आणि या नशिबानं तुमच्या कपाळावर भोग लिहिलाय, सटवीने भोग लिहिलाय की आयुष्यभर तुम्ही दरिद्र राहाल, तुम्हाला बरकत येणार नाही, तर तुम्हाला दारिद्र्यातच आयुष्य काढावं लागतं. आणि हा संचिताचा भोग असतो. भोग तो न घडे संचिता वाचून. तुम्हाला त्रास देणार दुसरं कोण नाही, नशीब आहे. नशिबाचा भोग आहे, भोगावाच लागतो. ज्ञानोबा म्हणतात का निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय, अमंत्रा राज्याचे परी आहे बळाया. निदैवाचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय. निदैवी मनुष्य आहे, कापड दुकान सुरू केलं, निदैवी आहे, नाही चाललं, बंद केलं. किराणा दुकान टाकले, निदैवी आहे, नाही चाललं, बंद केलं. खताचं दुकान टाकलं, निदैवी आहे, नाही चाललं. निदैवाचे व्यवसाय, निदैवी आहे, नाही चाललं. वैतागून शेती करायला लागला, ऊस लावला, दुष्काळ पडला, विहीर आटली. निदैवाचे व्यवसाय तसे ठाकती हातपाय, अमंत्र्या राज्याचे परी आहे बळाया. एखाद्या राजाला जर मंत्रिमंडळ नसेल तर राज्य कोडमडीला येतं, मोडून जातं. राजाला मंत्रिमंडळ नसेल तर राज्य मोडकळीस येतं. तुमचं भाग्य अनुकूल नसेल तर संसारही मोडकळीस येतो. निदैवाचे व्यवसाय तसे ठाकती हातपाय. इथं प्रत्येक गोष्ट नशिबानं घ्यावी लागते. आहे ते सकळ प्रारब्धाच्या हाती. तुम्ही कुणी असा, कुणी लाटसाहेब असा, जागीरदार असा, मग तुम्ही लय श्रीमंत आहेत, जागीरदार, अब्जाधीश आहेत, कोट्याधीश आहेत, तर तुम्ही का तुमच्या स्वेच्छेने जगत नाहीत? मजलागी रोग व्हावे असे कोणी वांछना जीवे, न वांछिता रोग पावे, जे न पावे स्वतंत्रता. मजलागी दुःख व्हावे, रोग नाही शब्द, तर मजलागी दुःख व्हावे असे कोणी वांछना जीवे, परी न वांछिता दुःख पावे, जे न पावे स्वतंत्रता. कुणाला वाटतं मला रोग व्हावं, दुःख व्हावं? कुणाला वाटत नाही. पण तो तरी जर रोग झाले, दुःख झाले, तर ते भोगावे लागतात. हेच ज्ञानोबा म्हणतात. हा गा रोगू काय रोगी आवडे दरिद्र दरिद्र्या, परी भोगवी जे बळी अद्रष्टा जने. कुणाला वाटतं मला रोग व्हावं, कुणाला वाटतं मला भिकारपणी यावं, कुणाला नाही. पण नशिबात हा भोग लिहिला तर भोगावा लागतो. मग तुम्ही लय लाटसाहेब आहेत, जागीरदार आहेत, फार श्रीमंत आहेत, पण तुम्हाला कॅन्सर झाला वयाच्या 60व्या 70व्या वर्षी. तुम्ही जागीरदार आहेत, का टाळू शकले नाही कॅन्सर? टाळा ना तुम्ही. मग कसं जगायचं जर आमच्या हातात आहे, कसं जगायचं आमच्या जर हातात आहे,
तर तुम्हाला वयाच्या 70 वर्षी कॅन्सर होतो, टाळा ना तुम्ही मग कॅन्सर स्वबळावर किंवा पैशाच्या बळावर. नाही टाळता येत. अहो तुम्ही कुणी असा वयाच्या 60 वर्षी जर तुमच्या भाग्यात दिले तुम्हाला कॅन्सर होईल तर नशीब गाठतं. तुम्ही किती पळा, अब्जाधीश आहेत, तुम्ही किती पळा, नशीब गाठतं. वयाच्या 60 वर्षी तुम्हाला कॅन्सर होतंच. ते नशीब भोग देऊन सोडतंच. तो का म्हणे प्रारब्ध जी गाडे काही न चालिता यापुढे. हो आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, यावे काकुळतीशी आता. काकुळती येणं, कणत बसणं, रडणं एवढंच आमच्या हातात आहे. बाकी आम्हाला नशिबापुढे हातबल व्हावंच लागतं. नशीब जसं जगवेल तसंच जगावं लागतं. त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही. आणि नशीब मागच्या पाप पुण्यावर ठरतं. म्हणून पापं करू नका, पुण्य करा, चांगलं वागा. पुढच्या जन्माचं नशीब तरी चांगलं ठरेल. पुढचं तरी नशीब चांगलं ठरेल ना, कारण जन्म आहेच पुन्हा. जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा. जन्मले ते मरतंय ते पुन्हा जन्मतंय. हे राडगाडगा चालू आहे जोपर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत. आणि म्हणून या जन्मात तुमच्या फार हालापेष्टा होतात. याचा अर्थ तुम्ही मागच्या जन्मातले पापी आहेत. एका मनुष्याला दमा झाला आणि तो डॉक्टरकडे गेला. म्हणले डॉक्टर साहेब मला दम्याची बिमारी झाली आणि खोकला यायल्यासारखा. डॉक्टरने तपासलं. डॉक्टर म्हणले मामा तुम्ही बिड्या वाढल्यात त्याच्यामुळे तुम्हाला दमा आणि खोकला झाला आहे. पेशंट म्हणतो डॉक्टर साहेब बिड्या सोडून 2 वर्ष झाले हो. डॉक्टर म्हणतो 2 वर्षापूर्वी ज्या बिड्या वाढल्यात त्याचंच एक किटन आहे आणि परतफेड आहे दमा आणि खोकल्याच्या रूपात. पण डॉक्टर साहेब बिड्या सोडून 2 वर्ष झाले ना. हो बाबा 2 वर्ष झालेच सोडून, पण 2 वर्षापूर्वी ज्या वाढल्यात त्याची फेड आहे दमा आणि खोकल्याच्या रूपात. तसं माणूस म्हणतो मी लय चांगला वागतो, गळ्यात माळ आहे, ज्ञानेश्वरी वाचतो, सप्तात जातो, देवदेव करतो, तरी माझं वाईट का होतं. या जन्मात चांगला वागतो, मागच्या जन्मात पाप केलंय त्याची फेड गरिबी आणि दारिद्र्याच्या रूपात. 2 वर्षापूर्वी बिड्या वाढल्यात त्याची फेड दमा आणि खोकल्याच्या रूपात. हे मागचं गबाळ फेडावं लागतं. भोगतो न घडे संचिता वाचन. मागच्या जन्मातील पाप पुण्याची बेरीज संचित, त्याचा या जन्मात भोग हे प्रारब्ध आहे, नशीब, ते भोगावंच लागतं. मागं पापं करून ठेवलीस ना ती फेडावंच लागतील. या जन्मात भले थोडाफार चांगला वागतोय तू, ज्ञानेश्वरी वाचतो, पंढरपूरला जातो, गळ्यात माळ आहे, देवदेव करतो, सप्ताहात बसतो, कथा कीर्तन ऐकतो, पण नशिबी दुःख आलं तर कणतो, मी देवदेव करून माझं वाईट का, की मागच्या जन्मातली फेड आहे. बिड्या सोडल्यात 2 वर्ष झाले, पण 2 वर्षापूर्वी ज्या वाढल्या त्याची फेड दमा आणि खोकल्याच्या रूपात. या जन्मात चांगलं वागतो तरी जीवनात वाईट घडतं, याची फेड ही फेड आहे मागच्या जन्मात वाईट वागल्यास. हा नशिबाचा भोग असतो, तो द्यावाच लागतो. आणि म्हणून जीवन जगत असताना आमच्या नशिबात सुख येईल, दुःख येईल, गरिबी येईल, श्रीमंती येईल, बरे वाईट दिवस येतील. हे सगळे भोग आम्हाला आमचं नशीब देत असतं, आमचं संचित देत असतं. संचिताशिवाय नशिबाशिवाय भोगच नाही. तुम्हाला बरा वाईट भोग देणारे तुमचं संचितच आहे, नशीबच आहे. आणि असा बरा वाईट भोग जर जीवनात आला तर तुम्ही खचून जाऊ नका, त्यात समाधान माना. खचून जाऊ नका, समाधान माना. याला तुकोबाराय म्हणतात ठिविले अनंते तैसेची राहावे. ठिविले अनंते तैसेची राहावे. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती, यावे काकुळतेशी आता. आमच्या हातात काही नाही हो, नुसतं काकुळतेला ये नाही. नसीब जसं जसं जगवेल तसंच आम्हाला जगावं लागतं, त्यात हस्तक्षेप करताच येत नाही. आणि हस्तक्षेप करता आला असतं ते मोठे मोठे जे श्रीमंत आहेत, पैशावाले, मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, ते आपलं नशीब बदलू शकले असते. पैशाच्या बळावर आणि बुद्धीच्या बळावर जर आम्हाला नशीब बदलता आलं असतं तर आम्हाला एकही रोग झाला नसता, आमच्या जीवनात दुःखच आलं नसतं, गरिबीच आली नसती. पण फार श्रीमंत आहेत, फार पैशावाले आहेत, तरी नाना प्रकारचे रोग होतात. उलट श्रीमंताला जास्त रोग आहेत. जवळजवळ 90% श्रीमंत दे आर सफरिंग फ्रॉम डायबिटीस मेलाइटस. 90% श्रीमंतांना बीपी आणि डायबिटीस आहे. अरे मग टाळा ना, पैशाच्या जीवावर टाळा ना बीपी आणि डायबिटीस, अर्धांगवायू, हार्ट अटॅक टाळा ना. तुम्ही पैशावाले आहेत ना, टाळा ना.
नाही टाळतायत, नाही टाळतायत. का ते तुमच्या ललाटी लिहिले, कपाळी लिहिले, का ललाटीचे लिहिले, न मोडेगा काही केले. कपाळावर लिहिले ते कशानेच मोडता येत नाही, पैशाने नाही कशाने नाही, भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. आणि मग पैशावाले तर लवकर हार्ट अटॅक येऊन धनाधन मारतात, धनाधन मारतात अकाळीच पैशावाले. टाळा ना मग हार्ट अटॅक, तुम्ही टाळा ना कॅन्सर तुमचे पैशावाले लोक. नाही टाळतात, ते आमच्या हातात नाही. ते नशिबावर आहे, नशीब अचूकरित्या भोग देऊनच सोडतं, देऊनच सोडतं. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. आणि मग जीवनात येणारी गरिबी, श्रीमंती, सुखदुःख, रोगराई, हे सगळं नशिबाच्या हातात आहे. आदरणीय बाबा आमटे, आदरणीय बाबा आमटे, आदरणीय मिसेस बाबा आमटे, आदरणीय मदर टेरेसा, आदरणीय बाबा आमटे, मिसेस बाबा आमटे आणि आदरणीय मदर टेरेसा, या 3 महाविभूती रात्रंदिवस महारोग्याच्या पुवात खेळत होत्या. पुवात, ग्लोव्ज न घालता उघड्या हाताने महारोग्याच्या पट्ट्या कराव्यात, त्यांच्या दुखाच्या खपल्या काढाव्यात, त्यांचे कपडे धुवावेत. रात्रंदिवस महारोग्याच्या पुवात खेळले हे 3 माणसं. तरी या 3 महापुरुषांना, 3 माणसांना महारोग झाला नाही. बाबा आमटे, मिसेस बाबा आमटे आणि मदर टेरेसा रात्रंदिवस महारोग्याच्या पुवात खेळूनही त्यांना महारोग झाला नाही. हे नशीब नाही तर काय? महारोग्याच्या पुवात खेळतात, त्यांच्या दुखाच्या पट्ट्या करतात, त्यांचे कपडे घेतात, कपडे धुतात, तरी त्यांना महारोग होत नाही. इतकं सानिध्यात राहू नये. पण गावात एखाद्या माणसाला जर महारोग असेल, गावात एखादा महारोगी असेल, तर काही काही माणसं अशी नखरेला असतात गावात. महारोगी बाहेर निघाला कुठं की अरे पळा रे, रगतपिती आला, रगतपिती आला, रगतपिती आला. 100 फुटावून नाकाला पदर लावून लांबून पळतात. नशीबवंत किती पळ, नशीबवंत किती पळ, वयाच्या 50व्या वर्षी तुझ्या कपाळावर महारोग लिहिलाय, मी तुला गाठील आणि तुला महारोग देईल, तुला रगतपिती फोडूनच सोडेल. नशीब गाठताना वयाच्या 50व्या वर्षी तुम्हाला रगतपिती फुटतेच, तुम्हाला महारोग होतोच. तू का म्हणे प्रारब्धाची गाडे, काही न चलेता यापुढे. अनेक माणसाला टीबी असतो, कोणाला महारोग असतो. तो टीबी आणि महारोग संसर्गजन्य रोग एकमेकाला पांगतो. पण बऱ्याच वेळेला हा टीबी महारोग त्या घरातल्या माणसाला पांगत नाही, पण कुठल्या तरी गावात दूर राहणाऱ्या माणसाला जातो. का ललाटीचे लिहिले, हे घरात बाकीच्या मेंबरच्या कपाळावर लिहिलं नाही. त्यांचा बॉडी रेसिस्टन्स बी चांगला असेल, पण यांच्या कपाळावर टीबी लिहिलं नाही, महारोग लिहिला नाही. पण महारोगाच्या टीबीच्या सान्निध्यात वागूनही त्यांना टीबी महारोग होत नाही फॅमिली मेंबरला. पण जे नाकाला पदर लावून 50 फुटांवर पळत आहे, रगतपिती आला, रगतपिती आला, नशीब त्याला गाठतं आणि हा महारोग त्याला देऊन सोडतं. 50 फुटांवर पळणाऱ्याला महारोग होतो. नशीब म्हणतं पळ, मी तुला गाठणार आहे. 50 वर्षी तुझ्या कपाळावर लिहिलं आहे महारोग, किती पळ, मी गाठील तुला. आणि ते 50 फुटांवर पळणाऱ्याला महारोग होतो, नशीब त्याला गाठतं. भोगतो न घडे संचिता वाचने. आणि मग शाने व्हा. इथं सगळं नशिबाच्या हातात आहे, सगळं मिळतं त्या नशिबाने. देणारं घेणारं नशीब आहे. आणि नशीब आपल्या बऱ्या वाईट कर्मानं घडतं. मग चांगलं वागा ना, चांगलं नशीब घडेल. वाईट वागाल तर वाईटच घडेल. मिळणारी श्रीमंती मी बोलून गेलो त्या बोरं खाणाऱ्या माणसाला. तसंच एक मनुष्य वैतागलं, मरण मागत होतं. वैतागलं गरीबीला, मरण मागत होतं. ते म्हणले काय केलं मरण येईल गड्या? सगळ्यात सोपं इलाज, चला म्हणले राजाच्या थोबाडीतच मारू म्हणले. राजाला मारल्यावर राजा नक्कीच आपल्याला फाशी देईल. राजदरबारात गेलं, आधी बोलवलं राजाला, काम आहे काम आहे म्हणून. आणि काय नाही म्हणलं, राजसाहेब मला तुमचं दर्शन घ्यायचं एवढ्यासाठीच आलो आहे म्हणलं. राजा म्हणलं ठीक आहे, आलाय तर. गेला, पायावर वाकला आणि उठला, राजाच्या एक फपकाडीत मारली, मुसकाडात मारली जोरात. राजाच्या मुसकाडीत मारली, तसाच राजाचा मुकुट पडला आणि त्या मुकुटातून सापाचं पिल्लू निघलं. आता शिपायांनी पकडलं आणि राजापुढे उभा केलं. म्हणजे राजासाहेबांनी तुमच्या तोंडात मारली, याला मृत्यूदंड द्या, याला मारून टाका, फाशी द्या. राजा म्हणला मारू नका, मारू नका. त्यांनी माझ्या थोबाडात मारली नसती तर मुकुटातला साप बाहेर निघला नसता, साप मला चावला असता, मी मेलो असतो. राजाला दया आली. राजाने त्याला फाशी द्यायच्या ऐवजी, राजाने मारायच्या ऐवजी अर्थात फाशी द्यायच्या ऐवजी त्याला 1 लाख रुपये बक्षीस दिल्यानं वाटं लावलं.
हे भाग्य असतं. का लाटीचे लिहिले, मरण मागायला गेलं आणि लाख रुपये घेऊन आलं, हे भाग्य आहे. कपाळावर लिहिले ते घडतंच, ते मिळतंच. नसेल कपाळावर तर मिळत नाही. तुम्ही लाख पाठवा. गरिबी, श्रीमंती, रोग राई. मी बोललो का बाबा आमटे, मिसेस बाबा आमटे, मदर टेरेसा यांना का रक्तपिती झाली नाही? कपाळावर लिहिली नव्हती. रात्रंदिवस महारोगाच्या पोहात खेळले, पण यांना महारोग झाला नाही. तुम्ही आम्ही जे लांबून पळतो 50 फुटांहून, महारोगी आलाय, पळा पळा पळा, अशाला महारोग गाठतो. पण या तिघांना झाला नाही. का? त्यांच्या कपाळावर लिहिलाच नव्हता. जे लांबून पळते, कदाचित त्याच्या कपाळावर जर लिहिलं असेल तर नशीब त्याला गाठतं. याला ज्ञानोबा म्हणतात का लाटीचे लिहिले, न मोडे का काही केले, काळे कोरे पण धुतले फिटवणे नाही. याला तुकोबाराय म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचने. जीवनात मिळणारा प्रत्येक भोग हा संचितानं नशिबानंच मिळतो. नशिबानंच मिळतो. तुम्ही लाख पाठवा. मी बोलून गेलो, तुम्ही जागीरदार आहेत, तुम्ही जागीरदार आहेत, पैशावाले आहेत, पदाधिकारी आहेत. टाळा ना आपला दमा, टाळा ना आपली TB, टाळा आपली रगतपिती, टाळा आपला कॅन्सर, टाळा आपला हार्ट अटॅक, टाळा आपला BP, टाळा आपला अर्धांगवायू. राहा निरोगी. पैशावाले आहेत ना, राहा ना निरोगी. तुमच्या हातात आहे नशीब घडवणं, तर घडवा नशीब. रोगराई टाळा ना. 70-75 तुम्हाला लखवा मारतो, अर्धांगवायू होतो, टाळा ना मग. नाही नाही, हे नशिबावर आहे बाबा. तो कुणी आस ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातात घेतलेला घास हातात राहतो, तोंडापर्यंत नेण्याचं आमचं सामर्थ्य सत्ता नसते. धनकन खुर्चीत अटॅक येतो, माणूस मरून जातो. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. आहे ते सगळं प्रारब्धाच्या हाती. यावे काकुळ तशी आता. म्हणून जीवनात मिळणारी श्रीमंती, गरिबी, रोग राई, भोग काही असेल, मरण, हे सगळं नशिबाच्या हातात आहे, ठरलेलं आहे. आमच्या हातात काही नाही. अहो मरणसुद्धा बघा, एका रांगेत 10 माणसं झोपलेत. साप येतो, अलीकडच्या 9ला सोडतो आणि पलीकडच्या 10व्याला जाऊन चावतो. का अलीकडचे मित्र आहेत का 9? पलीकडच्या चावला. नशीब कपाळावर लिहिलं आहे, साप चावून मरशील. साप त्याला बरोबर जाऊन चावतो. किंवा मागच्या जन्मातलं वैर असतं. वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे. नसीब आहे, संचित आहे. गरुडाची आई बिमार पडली. यमाच्या दप्तरात लिहिलंय, हिमालयाच्या खोल दरीत या म्हातारीचा मृत्यू आहे. यमाला प्रश्न पडला, ही म्हातारी हिमालय कुठं, म्हातारी कुठं, ही कशी यावी, मीला आणू कसा? पण ती बुद्धी फुटली यमाला की ठीक आहे म्हणले, बघाव जाऊन तर बघाव आपण. असं नसं बघू तर म्हणले हिमालयाच्या दरीत. ते गरुड चतुर होता. गरुडाला वाटलं मी हिला लपवतो यमापासून. त्याने पाठीवर घेतली म्हातारी आणि हिमालयाच्या खोल दरीत गेला. म्हणल्या त्या खोल दरीत यम कशाला येईल, येणार नाही. म्हातारी पाठीवर टाकली आणि गरुड हिमालयाच्या खोल दरीत गेला. आणि म्हातारी टेकवली की आधीच यमराज गेलेला होता. यमराज पुढे हजर, म्हणले थँक्यू. गरुडाला म्हणतो गरुड साहेब थँक्यू. यमराज गरुडाला म्हणतो गरुड साहेब थँक्यू. गरुड म्हणतो कशाबद्दल? ते म्हणले म्हातारी आणल्याबद्दल. म्हणले का? माझ्या दप्तरात लिहिलं आज की गरुडाच्या आईचा मृत्यू आज या खोल दरीत हिमालयाच्या दरीत होणार आहे. माझं काम सोपं केलंस. म्हातारी उचलली, यमराज घेऊन गेला. जन्म मृत्यू, अपघात, सुख दुःख, रोग राई, गरिबी श्रीमंती, सगळं 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 नशिबावर अवलंबून असतं. हे सगळं नशिबाने घ्यावं लागतं. आणि मग साऱ्या भेनं जाता येतं, कर्माभेनं कुठं जाता येत नाही. कर्म अर्थात नशीब भोगूनच पार पाडावं लागतं. आणि म्हणून असंच जर असेल, इथं प्रत्येक गोष्ट नशिबानेच मिळते. मानवी जीवनात मिळणारा प्रत्येक सुखदुःखाचा भोग नशिबानंच मिळतो. हा शास्त्र सिद्धांत आहे. नशिबानंच मिळतो. भोग तो न घडे संचिता वाचुनी. तुकोबार आहे, भोग तो न घडे संचिता वाचुनी. इथं मृत्यूलोकात मनुष्ययोनीत तुम्हाला मिळणारा प्रत्येक सुखदुःखाचा भोग, कोणताही भोग संचितानं नशिबानंच मिळतो आणि तो भोगावाच लागतो. असंच जर असेल, हा जर शास्त्र सिद्धांत असेल, तर तुकोबार आम्हाला दिलासा देत आहेत की बाबा असंच जर असेल, इथं प्रत्येक गोष्ट नशिबाने घ्यावी लागते आणि नशिबात आहे ते भोगावंच लागतं. असंच जर आहे तर तुम्ही खचून जाऊ नका. त्याचा दटून सामना करा आणि मनात समाधान ठेवा. खचू नका, मनात समाधान ठेवा.
आणि वेळोवेळी गोविंदाचं नाम घ्या, तो तुम्हाला सहाय्य करेल. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत, मनोनी मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळोवेळा. मनोनी मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळोवेळा. तुकोबाराय म्हणतायत, भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. मनुष्य जीवनात मिळणारा सुखदुःखाचा भोग अर्थात प्रत्येक भोग, मनुष्य जीवनात मिळणारा प्रत्येक भोग हा संचितानं, नशिबानं, प्रारब्धानंच मिळतो, प्रारब्धानंच मिळतो. आणि तो भोग भोगावाच लागतो, भोगावाच लागतो, टाळताच येत नाही. तुम्ही कुणी असा, मग असंच जर असेल तर धीट व्हा, धीट होऊन त्याला सामोरं जा आणि मनात समाधान ठेवा, खचून जाऊ नका. आणि मुखामध्ये सारखं गोविंदाचं, भगवान कृष्णाचं नामस्मरण ठेवा. गोविंदाच्या नामानं गोविंद तुम्हाला सहाय्यक बनेल, गोविंदाच्या नावानं तुमची सहनशीलता वाढेल आणि आलेल्या दुःखाचा तुम्ही दटून सामना कराल. आणि म्हणून महाराज म्हणतात की मनोनी मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळोवेळा. नशीब तुमच्या जीवनात संकट, दुःख, रोगराई पाठवणारच. नशिबात लिहिलं असलं तर ते सुख दुःख, रोगराई, अडीअडचणी हे नशीब तुमच्या जीवनात पाठवणारच. कारण नशीब भोगूनच पार पाडावं लागतं, भोगूनच पार पाडावं लागतं. मग नशीब भोगूनच जर पाडावं लागतं, नशीब भोगूनच पार पाडावं लागतं, तर नशीब संकट, दुःख, रोग, राई, गरिबी, श्रीमंती हे भोग पाठवणारच. मग दुःख पाठवलंय, रोगराई पाठवली, संकट पाठवलेत. त्या संकटानं, या दुःखानं, रोगराईनं खचून जाऊ नका, अडचणीनं खचून जाऊ नका, त्याचा खेद मानू नका, खेद मानू नका, खचून जाऊ नका, दुःख मानू नका. आणि तोंडात भगवान श्रीकृष्णाचं, गोविंदाचं निरंतर नामस्मरण ठेवा. भगवान गोविंद, भगवान श्रीकृष्ण त्याच्या नामस्मरणामुळे तुम्हाला सहाय्यक होईल. आणि भगवान श्रीकृष्णाच्या नामानं मनुष्याची हिंमत वाढते, मनोबल वाढतं, मनुष्य खचून जात नाही, मनुष्य खचून जात नाही. हरिनामाने मनुष्याची सहनशीलता वाढते, हरिनामाने मनुष्याची सहनशीलता वाढते. हरिनाम हे एक चिलकत आहे. युद्धामध्ये लोखंडाची चिलकत जशी तलवारीचे घाव सहन करते, अंगावर चिलकत घातलंय लोखंडाचं, किती तलवारी मारा, युद्धामध्ये लोखंडाची चिलकत जशी तलवारीचे घाव सहन करते, तसं हरिनाम मुखात असेल तर तुम्ही दुःखाचे, संकटाचे घाव सहज सहन करता. तात्पर्य हरिनामानं तुमचं साहस वाढतं, हिंमत वाढते, मनोबल वाढतं, धैर्य वाढतं. हरिनाम मुखात असेल तर तुम्ही खचून जात नाही, आलेल्या संकटाचा दटून सामना करता. आणि म्हणून महाराज दिलासा देत आहेत की नशिबात आहे ते घडणारच. संकट, रोगराई, गरिबी येणारच. नशिबात असेल तर त्याचा भोग अचूकरित्या द्यावाच लागणार. पण हा दुःखाचा, गरिबीचा भोग जीवनात आला तर खचू नका, खेद मानू नका. अशा प्रसंगी गोविंदाचं, भगवान कृष्णाचं नाम मुखात धारण करा. तुमचं साहस वाढेल, मनोबल वाढेल, तुम्ही खचून जाणार नाहीत, तुमची सहनशीलता वाढेल आणि संकटाचा तुम्ही दटून सामना कराल. आणि म्हणून दुःखद प्रसंगी नेहमी नेहमी भगवंताचा सहारा घ्यावा, भगवंताच्या नामाचा सहारा घ्यावा. म्हणतो कोवारा म्हणतात की विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. दुःखाच्या प्रसंगी, संकटाच्या प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी विठ्ठलाचा धावा करावा. तुकोबराय म्हणतात विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा. जो सुख आणि दुःख दोन्ही प्रसंगात विठ्ठलाच्या नामाचा धावा करतो तो संत असतो. पण ठीक आहे बाबा, सुखात देवाच्या नावाचा धावा करत नाहीत, कमीत कमी दुःखात तरी देवाच्या नावाचा धावा करा. शहाणा तो जो सुख आणि दुःख दोन्ही प्रसंगात देवाच्या नावाचा धावा करतो, तो शहाणा आहे, तो संत आहे, किंवा संत पदाकडे त्याची वाटचाल आहे.
पण राहिलं सुखात पण कमीत कमी दुःखात तरी देवाचा धावा करा, देव तिळी उतरल. पण शहाणा तो असतो की जो सुख आणि दुःख दोन्ही प्रसंगी देवाच्या नावाचा धावा करतो, तो शहाणा असतो, त्याचं जीवन धन्य होतं. पण कमीत कमी दुःखात तरी देवाचा धावा करा, तुकोबारा बजावतात. म्हणावा गोविंद वेळोवेळा, मनोनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. नशिबानं दुःख पाठवलं जीवनात कुठलंही, खचून जाऊ नका, दटून सामना करा. आणि दटून सामना करण्यासाठी मुखात गोविंदाचं, कृष्णाचं नाव ठेवा. हे नाम तुम्हाला मनोबल देईल, तुमची हिंमत वाढेल, सहनशीलता वाढेल आणि आलेल्या संकटाचा, दुःखाचा तुम्ही दटून सामना कराल, खचून जाणार नाही, आत्महत्येकडे प्रवृत्त होणार नाही. माणसानं काही करावं पण आत्महत्या करू नये, कारण मनुष्य मेला की सरळ नरकाला जातो. आत्महत्या करून जो मरतो तो सरळ नरकाला जातो. नाथ महाराज लिहितात, आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला. आत्महत्या करून मरतो तो सरळ नरकाला जातो. का? तुमच्या हातून काही पाप घडलं, तुम्ही प्रायश्चित्त केलं, पाप धुवून जातं. परंतु तुम्ही आत्महत्या करून मेले तर तुमचं शरीर संपतं. शरीर संपलं मग प्रायश्चित्त कोण करील? आणि आत्महत्या हे ब्रह्महत्या आहे. आपला जीव घेणं आपल्या हातात नाही आहे. आपला जीव घेणं ही ब्रह्महत्या आहे. तुम्ही तुमचा जीव घेतला, ब्रह्महत्या घडली, पण तुमचं शरीर संपलं ना, मग प्रायश्चित्ताला कोण उरलं आहे? आणि म्हणून मनुष्य आत्महत्या करून मेला की सरळ नरकाला जातो. म्हणून मनुष्याने काही करावं पण आत्महत्या करू नये, नरकाला जातो, नरकातून निघत नाही. आणि म्हणून संकटाच्या प्रसंगी, अडचणीच्या प्रसंगी गोविंदाच्या, भगवंताच्या नामाचा सहारा घ्या. तुम्ही खचणार नाही, तुमची सहनशीलता वाढेल आणि तुमची आत्महत्या टळतील. नशीब तर भोगावंच लागेल, नशिबात आहे ते भोगावंच लागेल, पण मुखात हरिनाम धारण करा, हिंमत वाढेल, सहनशीलता वाढेल, तुम्ही खचणार नाहीत. संकटाचा सामना दटून कराल. अडचणी ढग असतात, निघून जातात. गोविंदाचं नाम मुखात धारण करा, निघून जाईल. आणि म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. पुढे अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय बोलतात आणि महाराज लिहितात की अनिका रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचुनी. अनिका रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचुनी, हे चरण अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुकोबारायचं चरण जर तुम्ही गळी उतरवलं, समाजातील प्रत्येक माणसानं हे तुकोबारायचं तिसरं चरण जर गळी उतरवलं तर जगातील, समाजातील भांडणतंटाच मिटून जाईल. नीट आहे का? अनिका रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचुनी. तुकोबाराय म्हणतात की तुला तुझ्या जीवनात दिलेला त्रास हा तुझ्या नशिबानं, संचितानं दिलेला असतो. उदाहरणार्थ कुणी एखाद्याने माझ्या थोबाडात मारली, कुणी एखाद्याने. तुकोबाराय म्हणतात, डॉक्टर मोठे, समोरच्या माणसाने तुझ्या थोबाडात मारली आहे, तू तुझ्या नशिबावर रुस. ज्या माणसाने थोबाडात मारली त्याच्यावर तू रुसूच नको. का? तर नशिबालाच तुझ्या थोबाडीत मारायची होती, पण नशिबाला हात नाही आहे, मग नशिबानं त्या समोरच्या माणसाचा हात धरलाय, त्याला निमित्त केले आणि तुझ्या थोबाडीत टाकली. थोबाडीत मारायची होती ती नशिबालाच. थोबाडीत मारायचा भोग तुझ्या कपडा आधीच लिहिला सटविनी 5व्या दिवशी. तुला भोग द्यायचाच होता. नशिबाला तुझ्या थोबाडात चापट मारायची आहे, पण नशिबाला हात नाही, म्हणून नशिबाने समोरच्याचा हात धरलाय आणि निमित्त करून त्याच्या हाताने चापट तुझ्या तोंडात टाकली. समोरचा निमित्त मात्र आहे, चापट नशिबालाच मारायची होती. चापट नशिबालाच मारायची आहे, पण नशिबाला हात नाही म्हणून समोरच्याचा हात धरला आणि तुझ्या तोंडात मारली चापट. मोठे रुसायचं, तू तुझ्या नशिबावर रुस, समोरच्या चापट मारणाऱ्यावर रुसू नको. हे जर चरण आम्ही गळी उतरवलं तर जगातलं भांडण मिटूनच जाईल, भांडणच होणार नाही. आम्हाला कळत नाही. तुकोबाराय जर जाहीर सांगतायत की भोग तो न घडे संचिता वाचुनी. तुम्हाला कोणी चापट मारली, महाराज म्हणतात समोरचा निमित्त, चापट नशिबानंच मारली. तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक भोग हा नशिबानंच मिळतो, नशिबानंच मिळतो. मग भोग जर नशिबानंच मिळतोय, समाज आणि जग त्याला कारणीभूत नाहीच आहे, आणि भोग जर नशिबानंच मिळतोय, तर तुम्हाला दिलेला त्रास, तुम्हाला कोणी लुटलंय, लुबाडलंय, तुमच्या दिवाळ्या निघले, पैसे बुडवलेत, हाणलंय, मारलंय, ह्या सगळ्या वाईट घटना, हे वाईट भोग नशिबालाच द्यायचे असतात. पण नशीब
त्याला हात नाही शरीर नाही म्हणून कुणाला तरी निमित्त करतं आणि तुम्हाला त्रास देतं. कदाचित हे ऋणानुबंधही असतात, मागच्या जन्मातली पिढा असते. तुम्ही मागच्या जन्मात त्या माणसाला त्रास दिला असतो, मग नशीब त्या माणसाकडून तुम्हाला त्रास देतं आणि परतफेड करून घेतं. हे ऋणानुबंधही असतात. आणि म्हणून माझ्या जर कोणी थोबाडात मारली तर तुकोबाराय म्हणतात, डॉक्टर मोठे, ज्यांनी थोबाडात मारली त्याच्यावर रुसूच नको. रुसायचं तू तुझ्या नशिबावर रुस. कारण तुझ्या थोबाडात नशिबालाच मारायची, पण नशिबाला हात नाही, मग त्या समोरच्याचा हात धरला आणि तुझ्या थोबाडीत मारली. तू रुसायचं तुझ्या नशिबावर रुस, संचितावर रुस, त्या समोरच्या चापट मारणाऱ्या रुसू नको. आणि म्हणून महाराज म्हणतात की अनिका रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचुनी. अनिका रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचुनी. तुम्ही जगावर रुसूच नका. मी चापटीचं नुसतं उदाहरण सांगितले. हजारो प्रकारचे भोग आहेत. जमीन जायदाद, पैसे बुडवणं, कर्ज बुडवणं, आणि 12 भानगडी, नोकरीहून काढणं, अनेक प्रकारचे दुःख आहेत. जीवनात येणारे सगळे वाईट भोग, सगळे दुःख हे सगळे नशिबानंच मिळतात, संचितानं, प्रारब्धानंच मिळतात. हा शास्त्र सिद्धांत आहे. हे तुकोबाराय म्हणतात. मग सगळे दुःखाचे भोग, सुखाचे सुद्धा, परंतु सगळे दुःखाचे भोग जर नशिबानंच मिळत असतील तर मग समोरच्यावर का रुसावं. आणि म्हणून काही माणसं समजदार असतात बघा. जीवनात काही दुःख आलं, एखाद्या माणसाला विनाकारण नोकरीहून काढलं एखाद्या साहेबाने, शहाणा माणूस असतो, त्याला नमस्कार करतो, निघून जातो आणि मनात म्हणतो ठीक आहे, माझं दैव खोटं, येतो साहेब मी. त्याच्या पाय पडून निघून जातो, पण त्याला दोष देत नाही. साहेब माझं नशीब खोटं, माझ्या नशिबात नव्हतं, मी येतो साहेब. हा शहाणपणा आहे. अनिका रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचून. हा फार महान शास्त्र सिद्धांत आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणारा प्रत्येक सुखदुःखाचा भोग हा नशिबानंच मिळतो. हा जर शास्त्र सिद्धांत आहे तर तुम्हाला जर कोणी दुःख दिलं, संकट दिलं, त्रास दिलं तर तुम्ही त्याच्यावर का रुसता? नशिबावर रुसा ना. तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, कोणी ठोकलं तुम्हाला, तर ज्यांनी तुम्हाला उडवलंय हा त्याचा दोषच नाही आहे. तुकोबाराय म्हणतात तुझ्याच नशिबात अपघाताचा भोग होता, तुझ्या नशिबात अपघाताचा भोग होता. नशिबाने त्याची गाडी आणून तुझ्या बोकांडी आदळली. कारण मिळणारा भोग हा नशिबाशिवाय इतर कशाने मिळतच नाही. जो भोग मिळतोय दुःखाचा, सुखाचा, तो नशिबानंच मिळतोय. मग तुझ्या गाडीचा अपघात हा नशिबाने तुझ्या कपाळावर लिहिला होता, पण नशिबाला गाडी नाही. मग समोरच्या गाडीत नशीब बसलं, नशीब पुढच्याच्या गाडीत बसलं आणि त्याची गाडी आणून तुमच्या गाडीला आदळली. मग महाराज म्हणते ज्याने गाडी तुझी ठोकली त्याच्यावर रुसू नको रे बाबा, त्याला जाऊ दे, त्याच्यावर केस करूच नको, तू तुझ्या नशिबावर रुस. कारण हा गाडी ठोकायचा भोग नशिबाने तुझ्या कपाळावर पहिलाच लिहिला होता, नशिबाने तो घडून आणला. ज्याने ठोकली गाडी त्याच्यावर रुसू नको, नशिबावर रुस. अनिका रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचुनी. आणि म्हणून आपल्या जीवनात बरे वाईट प्रसंग आले तर ज्या व्यक्तीमुळे बरे वाईट प्रसंग आले त्याच्यावर रुसू नका, आपल्या नशिबावर रुसा. नशिबाशी कॉम्प्रोमाइज, कारण पुढे चला जीवन सुखमय होईल. अन्यथा विनाकारण भांडणं वाढतील. तू मी वाढेल. महाराज शेवटच्या चरणात बोलत आहेत की तुका म्हणे भार घातली आवरी होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली आवरी होईल कैवारी नारायण. असाच जर शास्त्र सिद्धांत आहे की जीवनात मिळणारा प्रत्येक सुखदुःखाचा भोग हा नशिबानंच मिळतो, संचितानंच मिळतो, प्रारब्धानंच मिळतो, असा जर शास्त्र सिद्धांत आहे तर बाबा तुझ्या हातात काय? तुझ्या हातात एवढंच काकुळतीला येणं. मग आपल्या जीवनाचा सगळा भार देवावर घाल आणि देवाचं नाव घे ना. सगळा भार देवावर घाल आणि देवाचं नाव घे. देवाचं नाव घेतलं की देव कैवारी होतो. भार घाली देवा न लगे देश डोई घ्यावा. सोपं हो. ज्या लोकांना कारखान्याला ऊस तोडायला जावं लागतं तर देवाचं नावच घेत नाहीत. देवावर भार घातला, देवाचं नाव घेणं, देवाचं नामस्मरण केलं की सगळा भार देवावर पडतो. तुमच्या भरणपोषणाची जिम्मेदारी देवाची असते. बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तिथून पुढे तिला पोसायची जिम्मेदारी नवऱ्याची. तुम्ही तुळशीची माळ घाला आणि देवाचं नाव घ्या, तिथून पुढे तुम्हाला पोसायची जिम्मेदारी देवाची. पण आम्ही माळा घालताना देवाचं नावं घेत नाहीत, आम्ही आमच्या पायावर जगू म्हणतात, मग हालापेष्टा होतात. भार घाली देवा न लगे देश डोईगा.
आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की किती पळशी कर्मा भिन बाप रखमा देवीवरा विठ्ठला शरण केली कर्मे निवारी नारायण. साऱ्या भेनं जाता येतं, कर्मा भेनं कुठं जाता येत नाही. आणि मग पळू नको, घाबरू नको, देवावर भार घाल, देवाचं नाव घे, तोच तुझा तारक, तोच तुला जगवेल, तो तुझा कैवारी होईल. या सगळ्या नशिबाच्या संकटातून अडीअडचणीतून तुला दूर करेल, तारेल. आणि मग महाराज म्हणतात की नशिबाच्याच हातात आहे, नशिबाचे भोग द्यावेच लागतात. तर खचून जाऊ नको, सगळा भार आपल्या जीवनाचा देवाच्या अंगावर घाल, तू देवाचं नाव घे आणि सगळा आपला भार देवावर घाल, देव कैवारी होईल, तुला तारून नेईल. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय, सारांश. तुकोबाराय म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, मनोनी मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळवेळा. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या, तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. महाराज म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. तुकोबाराय एक फार मोठा शास्त्र सिद्धांत मांडतात आमच्या पुढं. महाराज म्हणतात की मनुष्य जीवनात तुम्हाला मिळणारा सुखदुःखाचा भोग हा तुमच्या संचितानं, नशिबानं, प्रारब्धानंच मिळतो. तुमच्या जीवनात मिळणारा सुखदुःखाचा भोग संचितानं, नशिबानं, प्रारब्धानंच मिळतो. तुम्हाला जे सुखदुःख मिळतं ते नशिबानंच मिळतं, संचितानंच मिळतं. हा शास्त्र सिद्धांत आहे. आणि मग असंच जर असेल, नशीबच तुम्हाला सुखदुःख देत असेल आणि ते भोगावंच लागत असेल, तिथं आम्ही हतबल आहोत, तर चुपचाप आहे त्यात समाधान माना, आहे त्यात समाधान माना. आलेल्या संकटाचा खेद मानू नका, दुःख मानू नका, खचून जाऊ नका. संकटाच्या समयी गोविंदाचं नाम मुखात धारण करा. संकटाच्या समयी गोविंदाचं नाम मुखात धारण करा. जय जय रामकृष्ण हरी भजन करा. तुमचं मनोबल वाढेल, साहस वाढेल, सहनशीलता वाढेल. संकटाचा दटून सामना कराल. संकट ढग असतात, ढग येतात जातात, संकट येतात जातात, दिवस रात्र येतात जातात. भगवंताचं नाम मुखात धारण करा, संकट निघून जातील, तुम्ही तरुण जाल. शिवाय तुम्हाला कोणी त्रास दिला, हाणलं मारलं, तर ज्यांनी हाणलं मारले त्रास दिला त्याच्यावर रुसू नका, नशिबावर रुसा. कारण हा त्रास नशिबालाच द्यायचा आहे. पण नशिबाला शरीर नाही, नशिबाला शरीर नाही, हात नाही. पण नशीब कोणाला तर निमित्त करतं, पुढं करतं आणि त्याच्या हातानं तुम्हाला त्रास देतं. मी बोललो तुम्हाला ठोका टाकला आहे, नशिबाला ठोका टाकायचा आहे, पण नशिबाला हात नाही. मग समोरच्याचा हात धरल्यानं तुम्हाला ठोका टाकला आहे. महाराज म्हणतात रुसायचं, नशिबावर रुस, तुझ्या ठोका टाकणार रुसू नको. आणि हे सगळं करत असताना तू भगवंताचं निरंतर नामस्मरण कर आणि सगळा भार देवावर घाल. देव तुझा कैवारी होईल, तुला अडचणीतून, संकटातून तारून नेईल आणि पुढे भविष्यात तुझं कल्याणही होईल. नामस्मरणानं तुझा उद्धारही होईल. आणि म्हणून मानवी जीवनात मिळणारा प्रत्येक सुखदुःखाचा भोग हा आपल्या संचितानं, नशिबानंच मिळतो, नशिबानंच मिळतो. आणि म्हणून कुठला खेद करू नये, मनात समाधान मानावं, भगवंताचं नाम मुखात धारण करून जीवन जगावं. आणि म्हणून महाराज म्हणतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.